घाट चढलो छान. आणि हे बघा काय आलंय समोर, टनल आहे टनल. क्या बात है, काय बोगदा बनवलाय, खतरनाक खतरनाक जबरी. मॅपमध्ये तर दाखवते 53 मिनिट्स, बट मला असं वाटतं त्याच्या लवकरच पोहोचू आपण. 3-3.25 तासात आलो आपण, है ना? 3.25-3.5 तासाच्या आसपास पकडा. ठीक आहे, अजून 1 तास म्हणजे 4 तास. नागोठण्यावरून तरी 4 तास असा रस्ता आहे वळणाचा. आपण बरंच जवळ आलो आहे आता. मॅपमध्ये तर 4 मिनिट दाखवतं. ॲक्च्युली मी कंप्लीट आपल्या गणपतीपुळे मंदिराचं डेस्टिनेशन नाही लावलं आहे. त्याच्याजवळ जिथं आपण स्टे करणार आहोत हॉटेल ते लावलं लोकेशन. जवळच आहे ते पण 1 किलोमीटर अगोदर. आता 3 मिनिटं दाखवते. 3 मिनिटात आपण आता पोहोचू. रोड एकदम मस्त आहे, खूप छान रोड आहे. ना खड्डे ना काय. स्पीड ब्रेकर आहेत असे, पण ते लांबून विजिबल आहेत आणि अलर्ट वगैरे आहेत. आणि हे असे रेडियम वगैरे लावलेले आहेत, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही येऊ शकता. छान रोड आहे, मस्त आहे. बाकी पोचल्यानंतर बघूया पुढे काय कशी का प्रोसेस आपण करतोय ते. पोचलो आहे तर या हॉटेलला, हॉटेल कृष्णा सी व्ह्यू. भाई इथं पण सीन भेंडी. तो ओनर फोन नव्हते उचलत. मग इकडे तिकडे फिरून ना, म्हणजे आजूबाजूला शोधलं त्यांना हॉटेलमध्ये, नाही कुठे भेटले. मग परत गेलो पुढे, फिरून आलो. मग त्याने फोन उचलला. मग तेव्हा आता आलो. आता हॉटेलची प्रोसेस करतोय. सामान घेऊ. ही आपली गाडी. व्यवस्थित आलो, नो प्रॉब्लेम नो टेन्शन. आहे सगळा काळोख दिसते, काय दाखव. ठीक आहे, इकडे येतो. हां, व्यवस्थित आलो, सगळं ओके. आता चेक इनची प्रोसेस करतो, मग बघूया. एवढी झोप आली आहे ना. वाजलेत किती, 4 वाजलेत. पोचलो आम्ही 3:15-3:30च्या आसपास तर पोचलो. पण आता 4 वाजलेत हे सगळं प्रोसेस करताना. आता अजून प्रोसेस बाकी आहे चेक इनची. बघूया पुढे काय होतं ते. ठीक आहे. नमस्कार, शिव सकाळ मित्रांनो. सकाळ कसली, दुपार झाली. ॲक्च्युली 12 वाजलेत आणि आमची सकाळ आता झाली. रात्री लेट आल्यामुळे झोपलो लेट, उठलो लेट, सगळं लेट झालं आहे. आता आपण निघालो आहे मंदिराच्या दिशेने. ही आपली गाडी मंदिराच्या दिशेने, मंदिर त्या साईडला आहे, आपण आलो ह्या साईडनी. इकडून आपल्याला जायचं आहे तिकडे. ठीक आहे. आता ना ब्रेकफास्ट ना काय, तर बघूया ऑन द वे काय मिळतं आहे का. 12 वाजलेत, लेट्स सी. मे बी ब्रेकफास्ट स्किप करून आम्ही डायरेक्ट जेवणच करू. पण बघूया पुढे काय होतं ते. रस्ता कसा आहे काय थोडासा दाखवतो तुम्हाला, कारण मी पण ड्राईव्ह करत असेल. आणि एक आपल्या महाराजांचा मस्तपैकी पुतळा आहे. छान वाटलं. नेमकी म्हणजे हॉटेलची रूम आहे ना, हॉटेलच्या रूममधूनच महाराजांचा पुतळा आहे. एकदम छान वाटलं. छान एन्व्हायरमेंट आहे इथे. क्लायमेट पण एकदम मस्त आहे, कारण काल पाऊस पडून गेला ना, त्याच्यामुळे एकदम छान क्लायमेट झालेलं आहे. पुढे मंदिराच्या इथं आपलं कसं क्लायमेट आहे, काय काय आहे, कसा रस्ता आहे, सगळं दाखवतो. चला मग आपण पुढे निघूया. समोरच समुद्र. वाव, काय नजारा आहे. खतरनाक खतरनाक खतरनाक. आ रा 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 रा. कॅमेऱ्यात कॅच होतोय की नाही मला माहीत नाही, कारण याचा डिस्प्ले खूप छोटा आहे. पण जो नजारा आहे ना, वाव, सुपर. काल रात्री आम्ही इथेच फिरत होतो, पण माहीत नाही बाजूला समुद्र आहे. ही आहे एंट्री काय बोलते, एंट्री. ते कमानी आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिराकडे. पार्किंग तुम्ही इथेही करू शकता मोठ्या गाड्या आणल्यात तर. नंतर आपल्या कार्स वगैरे आतमध्ये पण जात आहेत. बघूया. पार्किंग घेतले 80 रुपये. 80. आणि त्या सांगितलं इथून सरळच जा आतमध्ये. इथून मंदिराच्या इथे म्हणजे खालूनच जायला रस्ता भेटेल. थोडासा कच्चा रस्ता आहे, जाऊ शकतो. आता म्हणतात की तिकडूनच खाली मंदिराकडे जायला रस्ता आहे. तर बघूया पुढे रस्ता आहे, जाऊया शोधत. गाडी पार्किंग केली आहे. समोर समुद्र आहे, या साईडला मंदिर. इथं बोर्ड पण लावला आहे. आपली गाडी पार्क. लॉक चेक. पार्किंग
समुद्र, त्या साईडला मंदिर. आपण आलो इकडून, इथून वरून डोंगरातून जाऊया मंदिराकडे. रस्ता तर दिला इकडून. इकडे अरे जिकडे मागे पार्किंग केली होती तसंच पुढे या साईडला पण पार्किंग होती. बघितलीच नाही, माहितीच नाही, पहिल्यांदा आलो. लहान असताना एवढं एवढूस असेल तेव्हा आलेलो. हा बघूया आता इथून किती पुढे आहे मंदिर अजून. समुद्र किनारा. वा 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 वा. समुद्र तसा आपल्यासाठी नवीन नाहीच आहे. आपला जन्म गेला समुद्राच्या आजूबाजूला. सफेद माती होती, काळी काळी केली सगळी. आणि ते आहे तिकडे मंदिर. पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे पाणी थोडासा खवळत आहे. पण हा जो गणपतीपुळ्याचा समुद्र आहे ना, तो थोडा रिस्कीच आहे. कारण ना असा खोल आहे तो. लगेच बाकीचे बीच कसे असतात असे एकदम प्लेन असतात पुढे, मग थोडं गेल्याच्या नंतर खोल. पण हा लगेचच असा खोल होत जातो. रिस्की आहे, पाण्याची मस्ती करू नका. मंदिर, गणपती मंदिर, बाप्पाचे मंदिर एकदम समुद्राच्या समोरच. डोंगर एंड झालाय, तिकडेच मंदिर आहे बाप्पाचं, समोर समुद्र. अरे बापरे, इथून तर गेट बंद आहे. आपल्याला परत असं गोल फिरून तिकडे समोर जावं लागेल मग मंदिरात. गर्दी बघा, गर्दी, शनिवारची गर्दी. आज शनिवार आहे आणि आज बँक हॉलिडे पण आहे, त्याच्यामुळे ही गर्दी. पण मंदिराच्या पलीकडे जो बीच आहे तो तर पूर्ण रिकामी. म्हणजे जो त्या साईडला बीच आहे ना तो पूर्ण रिकामी आहे. आणि ह्याच साईडला पब्लिक भरपूर आहे. पब्लिक ऊंट है, ATV है, सब है, घोडा गाडी है, सगळं भेटेल. सगळं. चला आता पहिला आपण पाया पडून घेऊया. जर तुम्ही मेन रोडनी एंट्री केलीत ना, गाडी पार्किंग वगैरे वरती आहे आणि पलीकडे पण आहे. बाईक तारमध्ये आणू शकता आणि इथे चप्पल स्टँड आणि मग इकडून मंदिराची एंट्री असं आहे. तर आपल्याला अगोदर एक दुसऱ्या मंदिरातून एक दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे त्याचं म्हणतात की अगोदर त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं, मग आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं. ते पण बाप्पाचंच मंदिर आहे, आय थिंक सोंडेचं मंदिर आहे. बघूया ते विचारूया आपण कोणाला तरी कुठे आहे, आणि मग ते दर्शन घेऊन मग आपण इकडे येऊया. हे मंदिर आहे, आपण तिकडे विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे मंदिराच्या प्रदक्षिणेचा, त्या रूटला तुम्हाला त्या साईडला ते मंदिर लागेल. तर आम्ही घरी विचारलं होतं ना आपल्या, तर आपल्या आईने सांगितलं की अगोदर त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं, मग ते प्रदक्षिणा मारताना मग बाप्पाचं दर्शन घ्यायचं. आता आपण तोच रूट कंटिन्यू करतो आहे प्रदक्षिणेचा. मग आपण त्या मंदिरात जाऊ, तिकडचं दर्शन घेऊ, मग बाप्पाचं दर्शन घेऊ. सगळीकडे लाल 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 माती, हिरवी हिरवी झाडी, ही जाडी आणि वातावरण गार, थंड, एकदम थंड. गर्दी बघा, गर्दी, शनिवारची गर्दी बाबा.
शिवंतरे सर्वसंपदा पार्वतीपदा श्रीमदेव चित्तरंजना हे दयानिधी श्री गजानन. खारुताई आहे, खारुताई छोटूशी. आणि हेच मंदिर. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे शुंडास्थान हेच मंदिर आहे. इथं आपण आता पहिले दर्शन घेऊया, मग बाकी बघूया. जर तुम्ही गणपतीपुळ्याला याल तर हे दर्शन नक्की घ्या. बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही की ते शुंडस्थान आहे. म्हणजे आपल्या बाप्पाची सोंड आहे, अशी एक चेहऱ्यासारखी प्रतिमा. जो सोंडेचा आकार आहे ना, त्या आकाराचा आहे. मी तो फोटो टाकून देईन. मी व्हिडिओ वगैरे काढली ना तिकडे, कारण कसं अलाउड आहे नाही आहे, उगाच काय प्रॉब्लेम नको. तो जो फोटो आहे तो तुम्ही टाकेन. तुम्ही त्यातून पण दर्शन घेऊ शकता बाप्पाच्या शुंडस्थानाचं. पण हे दर्शन नक्की घ्या, बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही. तर बघूया आता आपण इथून आपण परत गोल फिरून जाऊया खाली मंदिराच्या जवळ. जेवढं वरती चढलो तो डोंगरावर, आता तेवढंच परत खाली उतरलो. सरळ इथे मस्त वारा लागतो कारण समोरच समुद्र आहे. आणि तिकडे हवा वगैरे येत नव्हती, पण वातावरण गार होतं. तलाव तलाव कुंड तलाव कुंड एकच. थोडं पावसाच्या पाण्यामुळे, शेवाळ्यामुळे आणि काळजी न घेतल्यामुळे थोडं खराब आहे, पण ठीक आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, पण हे मस्त केलं आहे. पूर्वी सगळं ओपन होतं, ओपन पाथ होतं. ते वरचं मंदिर पण ओपन होतं, फक्त असे 4 खांब चारी बाजूला. आता ते पण पॅक केलं आहे. प्रदक्षिणा मार्गावरून आपण मंदिराजवळ पोचलो आहेत. हे आपल्या बाप्पाचं मंदिर. पण आपल्याला आहे ना असं गोल फिरून परत फ्रंटला जाऊन त्या लाईनमध्ये उभं राहायचं आहे, कारण डायरेक्टली तर आपण घुसू शकत नाही मंदिरामध्ये. त्याच्यामुळे जाऊया चालत चालत अजून पुढे आणि मग बाप्पाचं दर्शन घेऊया. क्लायमेटमुळे ना, म्हणजे वरचे जे ढग आहेत त्या ढगांमुळे एवढं मस्त वाटतंय, एकदम सिनेमॅटिक. एवढं सगळं फिरून 1 वाजता लाईनमध्ये, आणि भरपूर मोठी आहे, भरपूर मोठी आहे. किती वेळ जाईल काय माहिती, अंदाजे अर्धा तास पाऊण तास. पण बघूया आता. आरतीचं ताट घेतलं आपण समोरूनच, इथूनच घेतलं. तिकडे त्या साईडला पण मिळत होते, पण समोरून घेतलं, कारण कसं आपण मंदिरात समजा एक्झिट केली तर मग तिथून देऊन आपण पुढे जाऊ शकतो. 20 मिनिट्समध्ये आपण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आलो आहे. आणि मग अशा म्हणजे शुंडस्थानाचं दर्शन घेतलं ना, तर या एक्झॅक्टली या डोंगराच्या पलीकडे आहे, जे त्याच्यासमोर जे बाप्पाचं मंदिर आहे ना त्याच्याच पलीकडे आहे, ते एक्झॅक्ट पलीकडे. ते दर्शन घ्या. मग असं गोल फिरून, ॲक्च्युली हा पहिला होता इथून रस्ता, असं मंदिराचं थोडंसं पुढे आहे ना, तिथून असं मागून असं प्रदक्षिणा घालायचं होतं. पण तिकडून बंद केलं. मग प्रदक्षिणा आपण मंदिराच्या समोरून आलो आणि डायरेक्टली लाईनमध्ये घुसलो. नाहीतर इथून चालू होते ती प्रदक्षिणा. तिथे पण बाण आहे, आणि इथे प्रत्येक प्रदक्षिणेमध्ये ना गणपतीचे प्रत्येक ठिकाणीचे श्लोक लिहिले आहेत. सो मस्त वाटतं प्रदक्षिणा मारताना. मारून घ्या. आल्याच्यानंतर पहिले प्रदक्षिणा मारा, ते दर्शन घ्या, मग मंदिरामध्ये या चालेल, किंवा मंदिरातून दर्शन घ्या, कसंही घ्या, पण त्या शुंडस्थानाचं दर्शन नक्की घ्या. सरप्राईज गाईज, सरप्राईज. मला वाटलं ती तेवढीच लाईन आहे, ही वेगळी लाईन जी तिकडून बाहेरून एंट्री केली, आणि ही आता वेगळी लाईन. मला वाटलं की संपली, आपण मंदिराजवळ आलो. ठीक आहे, ही पण थोडीशीच आहे. आपण लाईनमध्ये राहून 1 वाजता चालू केली, आता 1:28 झालेत. ठीक आहे, म्हणजे 28 मिनटात आपण एवढं पुढे आलो.
अजून थोडं पुढे जाऊ, काही हरकत नाही, काय घाई नाही, आरामात रिलॅक्समध्ये दर्शन घ्यायचं, लाईन एन्जॉय करूया आपण. शॉवर लावलेत, तिकडे छत्र्या उघडलेत. कशासाठी लावलेत माहीत नाही, मे बी गार काढण्यासाठी असेल, कारण ना चारी बाजूनी पॅक आहे, भिजायला नको म्हणून छत्री घेऊन या रे आतमध्ये येताना. दिसेल का एक आता दिसेल. हे मंदिर प्रशासनाने वातावरण गार करण्याचा प्रयत्न छान केला, पण त्यांचा ना अंदाज चुकला आहे. वातावरण गार करण्याच्या नादात अख्खा ओला चिंब केलं वातावरण, पूर्ण भिजायला होतं आहे. पण ठीक आहे, का गारगार वाटतंय पण पूर्ण भिजायला होतं आहे. इंडियन जुगाड. यॅस, जुगाड सगळीकडे. जुगाडाशिवाय भाई जमणारच नाही. तयार राहा प्रत्येक गोष्टीला, कधी कुठे काय होईल. झालं, बंद झालं. आणि त्यात आपल्याला ही लाईन अजून एकदा सरप्राईज करते. मला वाटलं ही शेवटची लाईन, पण अजून पुढे लाईन आहे. आय थिंक नाही सरळ ही लाईन चालायच्या नंतर मग सरळ आपण डायरेक्टली गाभाऱ्यामध्ये जाऊया. तर तिकडे मे बी आतमध्ये अलाउड नाही करणार, पण बघूया, जमलं तर करू, नाहीतर मग बाहेर निघाल्याच्या नंतर सांगतो. आता वाजले किती? 144. 28ला आपण ही वाली लाईन चालू केली होती, 44 झालेत. एक राहिले ही सिंगल लाईन आणि आपल्या मागची एक लाईन, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास पकडा जर पूर्ण लाईन असेल तर. तरी पण खूप लवकर होतं आहे दर्शन. शेवटची लाईन संपली, आपण म्हणजे शेवटच्या लाईनमध्ये आलो ॲक्च्युली. ती लाईन संपली. हे ते प्रसादालय आहे, बाहेरून एंट्री आहे प्रसादालयामध्ये जाण्यासाठी. ते पण आपण विचारू कसं काय आहे प्रसादालयाचं, आपल्याला मिळतं की नाही मिळतं, तो एक मेन प्रश्न आहे. फायनली 1 तासाच्या लाईननंतर मंदिरातले तर दर्शन झाले, खूप छान झाले. आतमध्ये तर काय फुटेज वगैरे काढायला भेटले नाही, कारण ते अलाउड नव्हते करत. पण ना फुटेजपेक्षा तुम्ही स्वतः या प्रत्यक्षात बघा, एवढं छान आणि एवढं मस्त वाटेल तुम्हाला. बाहेर आल्याच्यानंतर गाभाऱ्यात बसू शकता, त्याच्यानंतर समोरच समुद्र आहे या साईडला, आणि गाभाऱ्यात बसा, थोडं 2 मिनटं शांत बसा, काय तुम्हाला आराधना करायची आहे ती करा. एवढं मस्त आणि एकदम शांत पीसफुल वातावरण आहे ना, खूप छान वाटतं. तुमचे निगेटिव्ह जे काय असतील वाईब्स ना सगळ्या निघून जातील. पूर्ण पॉझिटिव्ह वाईब आहे इथे पूर्ण. आणि त्यात पाऊस पडतो आहे, कॅमेऱ्यात कॅप्चर तर नाही होणार पण पडतो आहे. पावसामुळे अडकलो आहे मधल्यामध्ये, पाऊस पडतो आहे. छत्री आपल्या गाडीमध्ये, आपण हुशार आणलं नाही. मग तोपर्यंत म्हटलं हा छोटासा हा एक मार्केटसारखा आहे, तिकडे फिरतो आहे. तिकडनं थोडासा प्रसाद वगैरे घेतलं, मोदक घेतलेत, आणि मग निघूया. पाऊस थांबला की मग जाऊ पाहिजे. तिकडे चप्पल काढली, तिकडे चप्पल ठेवायचे आहेत, आणि मग गाडी आपली त्या साईडला आहे. म्हणजे आपल्याला या बाजूने परत चप्पल घेऊन परत जायला लागेल त्या बाजूला, 2 ठिकाणी, आय मीन 2 टोकांना असं. विसरभोळ्यापणाचे दुष्परिणाम. हे बघा, हे असं जावं लागतं आहे. आता काय ऑप्शन नाही, छत्री नाही, जॅकेट सही, ठीक आहे. आता असंच गाडीजवळ जायला लागेल. ह्याच आडोशावर आपल्याला भूक पण लागले, 2 वाजून गेले. बीचवर माणसं खेळत आहेत. चला आपण जाऊया गाडीजवळ. पंक्चर झाला, पंक्चर कसं काय झालं, कुठं झाला, एवढीशी गोष्ट त्यांनी पंक्चर केला. त्या टायराला बनवते, परवा एक पंक्चर, आज एक पंक्चर, पंक्चरच पंक्चर. पंक्चरसाठी रुपये 120 खर्च करून आपण निघालो आहोत आरे वारे ना रे. कुठे रे? आरे वारे बीच. आरे वारे, वा रे वा, वा रे वा वा.